पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय? कोळसा गँग. अरे कोळसा गँग तू शोधून गेला ठीक आहे, तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो लोक याच्यासाठी मजा मागितली होती. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं पुण्यामध्ये? मी देशाच्या कामामध्ये दिल्लीत जातो, पार्लमेंटच्या सभासद म्हणून दिल्लीत जातो, महाराष्ट्राची वसाहत करतो, मागून घेतो, टी व्ही लावतो, काय बघायला मिळतं? पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय? कोळसा गँग. अरे कोळसा गँग विद्येचं माहेरघर हे पुणे, तेलकटसारखा कारखाना हे पुणे, बजाजाचा कारखाना हे पुण्याचं वैशिष्ट्य, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचं वैशिष्ट्य. आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं? कोळसा गँग. आता भाषणामध्ये कोण सांगितलं? ड्रग्ज. अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय खातात मला माहिती नाही. कशाचे गोळे असतात, त्या गोळ्या किंवा ड्रग खाल्लं की एकदम चंद्रावर जातो. आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागामध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोळसा गँग असो, ड्रग्जचा व्यवहार असो, याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करतात. यामुळं पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाचतोय. मध्यंतरी वाचतं एक आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतात. आता मी येताना बघितलं मोठे मोठे बोलत होते आमचा आमदार दमदार आमदार. वा, काय दमदार आहे? चौकशी केली म्हणजे हा आमदार दमदार आहे काय? भानगड काय? नाव काय त्याचं? तिंगरे. अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली? सगळं हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली, काम करावची अपेक्षा केली, तू सोडून गेला ठीक आहे, तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशीवर देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला, कोण काही तरुण मुलं एका इन्फोर्सर गाडीतलं चालली काय आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय? जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते? उद्ध्वस्त होतात. आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो लोक याच्यासाठी मतं मागितली होती. मतं मागितली की राष्ट्रवादीच्या नावाने मागितली, मतं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्या श्रद्धेचं उत्तरदायित्व तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्याचा मार्ग चालला, चुकीच्या गोष्टी तरुण पिढी करते, ड्रग्सच्या आहारी जातात,
100-200 लोकांनी गाड्या चालवतात, तरुणांना उद्ध्वस्त करतात. अशा लोकांच्या भाषेची तुम्ही वेळ असता हा दमदार 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 म्हणायचा. शरम वाचली पाहिजे. लोकांचा प्रतिनिधी सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे. माझ्या वाचनामध्ये आलं पुण्याचा पोलीस आयुक्त पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जाहीरपणाने प्रेसमध्ये सांगितलं की या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भागानं मदत केली, त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार चिंगरे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं या ठिकाणी फायमाफेशी दिसत आहे. पोलीस अधिकारी सांगतो, पुण्याचा पोलीस प्रमुख सांगतो, हा आमदार दमदार या पद्धतीनं या चुकीच्या लोकांना खचपाणी घालतो, त्यांना मदत करतो. अशा लोकांनी तुमच्या पुन्हा येऊन मतं मागण्याची भूमिका घेतो. एक पक्ष सोडला, लोकांना दिलेला शब्द मोडला, ज्या पक्षाचं निशाण वापरून तुम्ही आलात, आज पक्ष घेऊन पळून गेला. म्हणजे गमतीचे लोक पळायचं फळाली, पक्ष घेऊन फळाली, खून घेऊन फळाली, आणि आता पुन्हा एकदा तुमचं पुढं मतं मागण्यासाठी येत आहेत. मी तुम्हाला एवढं सांगितलं, आम्ही लोकांनी ठरवलं, आणि आम्ही म्हणजे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, दुसरं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आणि तिसरं काँग्रेस पक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाचा काँग्रेस पक्ष. या तिन्ही पक्षाचे लोक एकत्र आले, महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली. त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपानं मतं मागायला आम्ही गेलो. काल 3 महिन्याच्या पूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 31 आमदार निवडून खासदार निवडून आले आणि देशामध्ये एक मोठाचा विक्रम केला. आम्ही लोक एकत्र आलो तर काय होऊ शकतं हे चित्र या ठिकाणी दिसतं. आणि हे यश तुम्ही लोकांनी दिलं. माझी तुम्हाला लोकांना विनंती आहे, ही आघाडी आधी आम्ही कायम ठेवली, आणि मी तुम्हाला शब्द देतो या आघाडीचा एक सहकारी म्हणून आम्ही काही करू, पण एकीनं महाराष्ट्राचे चित्र बदलण्यासाठी तुम्हा लोकांच्या समोर कार्यक्रम देऊ. समाजाचे जे जे प्रश्न असतील, मग ते बेकारीचे असतील, महागाईचे असतील, अन्य असतील, त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे भारताने लक्ष देऊ.